नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे. आज 1 जुलै आणि विद्यमान मुख्यमंत्री ज्यांचा कार्यकाल 3 सुरू आहे अशा देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून समजला जाणारा शक्तिपीठ महामार्गाला राज्यातील 12 जिल्ह्यातील शेतकरी ज्या भागातून हा महामार्ग जात आहे तेथील शेतकरी जिल्ह्यात रास्ता रोको करून विरोध करणार आहे. हा शक्तिपीठ महामार्ग विनोबा भावे यांच्या पवनार या येथील जी पवनार आश्रमामुळे जे प्रसिद्ध आहे त्या पवनारपासून सुरू होऊन गोव्यातील पात्रादेवीपर्यंत 802 किलोमीटरचा हा महामार्ग असणार आहे. हा महामार्ग 6 पदरी असणार असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे या महामार्गाची निर्मिती आणि देखरेख करण्यात येणार आहे. या महाराष्ट्र राज्य रस्ते आणि विकास महामंडळानं या शक्तिपीठ महामार्गासाठी जी भूमी संपादनाचं काम आहे आणि मोजणीचं काम आहे ते कोणार्क या खाजगी एजन्सीकडे सोपवलं आहे आणि त्या एजन्सीची लोक मग भूसंपादन कार्यालयातील अधिकारी, भूमी अभिलेखचे अधिकारी आणि महसूलमधील तलाठी अशी मंडळी यांना घेऊन प्रत्येक गावातून ज्या याच्यातून हा महामार्ग जाणार आहे तेथील रेखाटन त्या जमिनीची मोजणी करतात आणि पुढं शेतकऱ्यांकडून संमती घेऊन भूसंपादन केलं जात आहे. मात्र शासन जरी म्हणत असलं की आमची भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे पण वास्तव्यात तसं नाही आहे. जी जमीन 27,000 हेक्टरपेक्षा जास्त या महामार्गासाठी भूसंपादित करावी लागणार आहे त्यापैकी अवघी 25 ते 30% जमीन भूसंपादन करण्यात शासनाला यश आलं आहे. शेतकऱ्यांचा यासाठी विरोध का आहे? एक तर इथं कोणत्या दरानं मोबदला दिला जाणार याचं काही सुतोवाच नाही. दुसरी गोष्ट रेकनरचा काय दर या पट्ट्या भूसंपादनासाठी हेही काही ठरलेलं नाही. पूर्वी जिरायत असलेल्या आणि पुढे जाऊन त्या बागायती जमिनी झालेल्या त्याचा नोंद जिरायत जमीन म्हणूनच करण्यात येत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं जिथं छोट्या छोट्या जमिनी शेतकऱ्यांना आहेत त्या भागातून आणि तोही सुपीक अशा जमिनी जिथं आहेत त्या भागातून हा महामार्ग जात असल्याचं सर्वात दुखणं हे शेतकऱ्यांचं ते आहे. आणि त्यामुळंच या महामार्गाला जमीन द्यायच्या नाहीत असा शेतकऱ्यांचा ठाम निर्णय आहे. त्यामुळंच सतत शेतकरी विरोध करत आहेत आणि आज आम्ही सर्व एकत्र आहोत, एकजुटीनं आहोत हे दाखवण्यासाठीच ह्या शक्तिपीठ महामार्गाला विरोध म्हणून संपूर्ण 12 जिल्ह्यातील शेतकरी जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी रास्ता रोको करणार आहेत. दुपारी 12 वाजता हा रास्ता रोको असणार आहे. त्यामुळं आता महामार्ग पूर्ण करण्यासाठी सरकार काय भूमिका घेतं याकडेही अनेकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. यासाठी मग कदाचित शेतकरी मागतील त्या प्रमाणात दर दिला जाईल आणि प्रकरण थांबवलं जाईल आणि शक्तिपीठ महामार्गाचं काम पुढं रेटलं जाईल असं दिसतंय.
आपल्या प्रारंभीच्या काळात त्यावेळेच्या उस्मानाबाद आणि आत्ताच्या धाराशिव जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO म्हणून काम पाहिलेल्या राजेश कुमार मीना यांनी काल सायंकाळी उशिरा राज्याचे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला आहे. धाराशिव जिल्ह्यात IAS म्हणून प्रारंभ करणारे किंवा IPS म्हणून प्रारंभ करणारे अनेक अधिकारी अगदी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या काळापर्यंत त्यांच्या सेवा काळातल्या यशोशिखरावर अगदी त्यांनी त्यांच्या त्या पदाच्या कळसाला गाठ घातली आहे असं चित्र आत्तापर्यंत अनेकांच्या बाबतीत घडलं. मग ते जप डांगे असोत, देशाचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिलेले TN शेषन असो, अशी अनेक नावं आपल्याला इतिहास पानं चाळताना दिसून येतील. त्यामुळं धाराशिव सुरुवातीला चाखलेलं पाणी शेवटपर्यंत तुम्हाला यशस्वीकरापर्यंत पोचण्यास मदत करतं. एवढं मात्र सगळ्याच हे जे मुख्य पदावरून पुढं निवृत्त होतात ते त्यांच्या ह्याच्यात सांगत असतात. धाराशिवचा परिसर तसा साहित्यिकांसाठी, प्रशासकीय सेवेत काम करणाऱ्यांसाठी आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांसाठी पण फारच लाभदायक आहे असं चित्र आहे. तुर्तास एवढंच. आपण आपल्या अण्णा हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.